नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अवैध सावकारी करत खंडणीचा वसुली करून कर्जदारांची मालमत्ता हडप करणारा संशयित वैभव देवरे याला इंदिरानगर पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यामध्ये शनिवारी अटक केली आहे। देवरे याचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 2 दिवसांपूर्वी फेटाळून लावला होता। यामुळे त्यांनी अपिलात जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती। जिल्हा सत्र न्यायाधीश बी वाघ यांच्या न्यायालयात देवरेंच्या अर्जावर सुनावणी झाली। शनिवारी सत्र न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळून लावलाय। इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये 5 कर्जदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचे एकूण 5 तर विनयभंगाचे 1 असे 6 गुन्हे दाखल आहेत। दरम्यान एका कर्जदार महिला फिर्यादीसोबत मोबाईलवरून शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये तसेच विनापरवाना कर्ज वाटप करत सावकारी करून कर्जदारांकडून मुद्दल आणि व्याजाच्या रकमेची बळजबरीने वसुली करत मालमत्ता हडपल्याचा आरोप आहे। एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना अद्याप 6 लाख रुपयांची वसुली सुद्धा करावयाची असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात करण्यात आला। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत जामीन अर्ज फेटाळला होता। यामुळे देवरे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती। सत्र न्यायालय क्रमांक 3 मध्ये या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे। न्यायालयाने शनिवारी याबाबत आदेश देत जामीन अर्ज फेटाळला। यानंतर इंदिरानगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार, सागर परदेशी, योगेश जाधव यांच्या पथकाला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवाना केले। पथकाने तेथून वैभव देवरे याचा ताबा घेत इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये आणले। पोलिसांनी त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवली आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर विविध कलमांनुसार फसवणूक, खंडणी, वसुलीसाठी धमकावणे आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल केले। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।